द्वीप या द्वीपाचं प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं। निरीक्षण, आकलन व कृतिशीलता यातून सृजनाचा शोध घेण्याची नवी दृष्टी प्रदान करणारा विषय म्हणजेच विज्ञान। भारताच्या भाग्य विद्यार्थ्यांना म्हणजेच विद्यार्थ्यांना विज्ञान निष्ठतेची मैत्री करायला लावते ते विज्ञान। आणि शालेय विद्याचालक नाशिक शहर मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख व्याख्याता माननीय डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम, प्राचार्य सिडको कॉलेज नाशिक, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती सन्माननीय सदस्य नीलमताई सोनवणे, त्याचप्रमाणे रघुनाथराव काशोलकर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उद्याचे वैज्ञानिक म्हणजेच मराठा हायस्कूलचे सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचं मी सर्वप्रथम या कार्यक्रम प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो। विज्ञान आपणास अनेक सुविधा देत आहे, त्यामुळे मानवाची कार्यक्षमता वाढलेली आहे आणि म्हणूनच नवनवीन संशोधन हे आवश्यक झाले आहे आणि त्यामुळेच दरवर्षी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते। संशोधनाला चालना मिळते आणि त्यातूनच मानवजातीचे कल्याण साधले जाते। यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड व गोडी निर्माण होण्यासाठी आजचे हे प्रयोजन। म्हणूनच आपण आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। या आहेत आपल्या विद्यालयाचे संगीत शिक्षक दांडेकर सर। विज्ञानाचे गाणे गाऊ, विज्ञानाचे गाणे, विज्ञानाचे गाणे गाऊ, विज्ञानाचे गाणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे। विज्ञानाने समर्थ केले मानवजातीला, प्रगतीचा हा सूर्य लावला नव्या आकाशाला, शोध लावले शास्त्रज्ञाने विज्ञानाचे नेणे, शोध लावले शास्त्रज्ञाने विज्ञानाचे नेणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे। पूर्वी शोधे गेली लोकं शक्ती विठ्ठल, मानव पुत्राची गाठीची भवंत कौस्तिक किरण, रेडियम कॉम्प्युटरचा अनुरचना डाल्टनची, आइन्स्टाईनची सापेक्षता, भूमिती न्यूटनची। चला पाहूया आपण सारे विज्ञानाचे देणे, चला पाहूया आपण सारे विज्ञानाचे देणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे, हे विज्ञानाचे गाणे। मेंढे एक आवर्त सारणी, गणित रामानुजन, शास्त्रवेत्ता कॉम्प्युटर, रोटी संचे शौर्य, लाईट बल्बचे विमान आणि ग्रहपेनचा टेबल, एडिसनचा विद्युत दीपक, बुलबुलचे ग्रामोफोन, ओठावरती विज्ञानाचे घेऊ गोड तराने, ओठावरती विज्ञानाचे घेऊ गोड तराने, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचे चांदणे, हे विज्ञानाचे गाणे, 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 हे विज्ञानाचे गाणे। विद्यार्थी मित्रांनो, स्वागताच्या भावना या शब्दात नाही मावत, त्या सुरांच्या लहरीने मनामध्ये दरवळत असतात।
आज या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात सुंदर अशा विज्ञान गीताने झालेली आहे. या गीतामधून विद्यार्थ्यांच्या सुरांमधून व्यक्त होणारे हे जे विज्ञान गीत आहे ते नक्कीच आपल्याला एक नवी ऊर्जा देऊन भारावून टाकलेलं असणार आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हा कार्यक्रमाचा पाया असतो, संकल्पनेचा केंद्रबिंदू असतो. यातूनच ध्येय दिसते आणि दिशा मिळते पुढे जाण्याची. ते सांगते कार्यक्रमाचे महत्त्व, उद्दिष्ट आणि भूमिका. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय थोरात सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती. मराठा हायस्कूल नाशिक शालेय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे साहेब, त्याचबरोबर सिडको महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर प्रतिमा वाघ, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित पाचोरकर मामा, त्याचबरोबर नीलमताई, या सर्वांचं मी शालेय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज हा विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रांनो, विज्ञान म्हणजे वेगळं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण उठल्यापासून तर अगदी म्हणजे 24 तासासाठी म्हणूया की आपण विज्ञानाचीच अनुभूती घेत असतो. आपण रोज वापरत असलेला फॅन असेल, ट्यूबलाईट असेल किंवा लाईट म्हणूया आपण त्याला, दिवा, त्याचबरोबर मोबाईल, त्यानंतर पाणी शुद्ध करणारं यंत्र उदाहरणादाखल घेतलं आपण, तर हे सर्व विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. विज्ञान म्हणजे फक्त पुस्तकातले धडे नाही, पाठांतर नाही, तर डेफिनेशन पाठ करणं एवढं पुरतं मर्यादित विज्ञान नाही. तर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कसे होतात, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेलं आहे आणि त्या गोष्टीमधलं विज्ञान शोधण्याची जी काही आकांक्षा, इच्छाशक्ती निर्माण व्हावी, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. मित्रांनो, की उद्या जे तुम्ही संशोधक आहात, विज्ञान प्रदर्शनामधून छोटे छोटे जे काही शोध लागतात, हे शोध पुढील काळामध्ये त्याचे मोठ्या शोधामध्ये रूपांतर होऊन मानवाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण व्हावी, हा आमचा सर्वांचा हेतू आहे. मी सहर्ष स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे या उद्घाटन प्रसंगी अतिथी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सत्कार करण्यापूर्वी आजचे जे प्रमुख व्याख्याते आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत. आजच्या प्रमुख व्याख्यात्या आहेत डॉक्टर प्रतिमा वाघ. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आज आपण शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला तेवढ्याच तोलामोलाचे प्रमुख अतिथी लाभलेले आहे. त्यांचा परिचय आपण करून घेऊया. आजचे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर प्रतिमा पंडित वाघ मॅडम. यांची शैक्षणिक कारकीर्द याचा आढावा जर घ्यायला झाला तर 1986 साली त्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये BSc केला. 1988 साली मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc. त्याचबरोबर YCMOU या युनिव्हर्सिटीमार्फत 2008 मध्ये MPhil कंप्लीट केलं, तर 2013 मध्ये PhDची पदवी मिळाली. त्यांची शैक्षणिक किंवा नोकरीची जी कारकीर्द आहे ती एकूण 36 वर्षे असून या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एक्झामिनर, मॉडरेटर, पेपर सेटर, चेअरमन ऑफ द पुणे युनिव्हर्सिटी म्हणून भूमिका बजावलेली आहे. बेस्ट फंक्शनल 4D प्रोग्राफिक सप्लिमेंट असं 2022 साली त्यांनी सबमिट केलेलं आहे. बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, तसेच बेस्ट टीचर अवॉर्ड्स महाराष्ट्र मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी यांच्या मार्फत एकूण 10 अवॉर्ड मिळालेले आहेत. त्याचबरोबर रिसर्च पब्लिकेशनची अतिथी देवो भव, अतिथी हे देवासमान असतात. ही भारतातील एक महान परंपरा आहे. त्यानुसार आपण आलेल्या अतिथींचे या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्वांचे मुख्याध्यापक सन्मानित थोरात सर यांना विनंती.
स्कूलच्या वतीनं आयोजित केलेल्या या शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन पार पाडणार आहे ते या शहराचे संचालक लक्ष्मणराव लांडगे, या ठिकाणी उपस्थित असणारे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, पाचोडकर मामा, बाजीराव ठाकरे सर, निलिमाताई सोनवणे, त्याचप्रमाणे ज्यांचं व्याख्यान इथं आपण ऐकणार आहोत त्या प्रतिभा वाघ मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात सर, त्याचप्रमाणे सर्व अध्यापक वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी मुख्याध्यापकांना धन्यवाद देतो. विज्ञान हा आपल्या प्रत्येकाचा एक अविभाज्य असा अंग झालेला आहे आणि आज जे काही आज जागतिक कृषी दिन आहे, या जागतिक कृषी दिनाच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश हाच असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो, परंतु त्याला अशा प्रकारे प्रदर्शनाच्या माध्यमातून आपले कला आणि गुण सादर करण्याची एक संधी मिळत असते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक सुंदर अशा कल्पना आपण बघतो की त्या साकारल्या जातात. इतर सुंदर अशा रांगोळ्यासुद्धा काढलेल्या आहेत. त्या ज्यांनी त्या काढल्या त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी संशोधक वृत्ती वाढीला लागावी, इतर विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे काही गुण आहे ते बघून आपल्याला सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळावी, असा एक बहुउद्देश या प्रदर्शनाच्या माध्यमातून असतो आणि त्या निमित्तानं आपल्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध होत असतो. या निमित्तानं आज जे काही विज्ञान गीत सादर केलेलं आहे ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्या गीतातून जो काही संदेश दिलेला आहे की विज्ञानाची कास ही प्रत्येकाने धरली पाहिजे, त्या माध्यमातून जगामध्ये होणारे जे काही वेगवेगळे बदल आहेत, जे काही संशोधन आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे आणि आपल्यामधली जिज्ञासा जागृत व्हावी. चांगल्या पद्धतीचे जे काही संशोधक असतील, विज्ञानामध्ये काम करणारे मंडळी असतील, या सगळ्यांचे जीवनचरित्र त्या ठिकाणी वाचले पाहिजे आणि त्याच्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे. विज्ञान हा कधीही न संपणारा विषय आहे, संशोधन हा कधीही न संपणारा विषय आहे. रोज काही ना काही संशोधन चालू असतं आणि संशोधन जर झालं नाही तर आपली प्रगती मानवाची थांबून जाईल. कारण आज आपण बघतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली लोकसंख्या असताना सुद्धा केवळ आणि केवळ विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला अन्नधान्याची कुठल्याही प्रकारची तुटवडा या ठिकाणी भासत नाही. एकेकाळी आपण जगातनं बाहेरून अमेरिकेवरून गहू आयात करत होतो. आज मात्र आपण आपल्या सगळ्या जनतेला अन्नधान्य पुरवून काही प्रमाणामध्ये गहू आणि इतर कडधान्य असेल की भाजीपाला असेल या पिकांची निर्यात करतो आणि त्या माध्यमातून 2 पैसे आपल्याला परकीय चलन या ठिकाणी मिळत असतं. त्यामुळं विज्ञान नसेल तर आपलं जीवन हे संपुष्टात येऊ शकतं. आज आपण विचारही करू शकत नाही की जर आपल्याला मोबाईल जर 2 तास जरी आपल्या हातात नसलं तरी आपण किती अस्वस्थ होतो. टेलिव्हिजन असेल किंवा बाकीच्या मोटर आहे, या सगळ्या माध्यमातून आपलं जीवन हे गतिमान झालेलं आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आरामसुद्धा मिळत असतो. या ठिकाणी जर आपल्या आवडीच्या आणि चैनीच्या वस्तू जर आपल्याला नसत्या तर आपल्या जीवनामध्ये निरसता या ठिकाणी आली असते. त्यामुळे विज्ञानाचं महत्त्व मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तर या निमित्तानं विद्यार्थ्यांनी जे काही प्रयोग सादर केलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या विज्ञान शिक्षकांचं अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांमध्ये कलागुण हेरून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विद्यार्थी हे पुढे जाऊ शकतात. तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राज्यस्तर असेल या किंवा देशाच्या पातळीवर सुद्धा आपले विद्यार्थी चांगले चमकतात. कारण ते जे काही उपकरणं तयार करतात ते उपकरणं अतिशय चांगल्या पद्धतीचे असतात. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले असतात. त्यामुळं या पद्धतीच्या विज्ञान प्रदर्शनं प्रत्येक शाळांमध्ये असं होणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं आजच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. हेतू हाच आहे की मराठा हायस्कूलचं नाव आणि मराठा हायस्कूलचा यशकीर्ती ही सर्व ठिकाणी पोहोचेल. मराठा हायस्कूलचा प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल करिअरने जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल यासाठी ते गोळीबार करत असतात. त्यावेळेस या टँकचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो.
मी साहेबांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो त्याचं निरीक्षण करावं आणि त्याद्वारे आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आताच जाधव मॅडमनी परिचय करून दिलेले आहे. आजच्या या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेले आहेत माननीय डॉक्टर वाघ मॅडम, प्राचार्य सिडको कॉलेज नाशिक. मी त्यांना विनंती करतो की या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माझ्या सर्व मुलांचं येथे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन, ज्यांनी या सगळ्या फेस्टमध्ये भाग घेतलेला आहे. मला माहिती आहे की ऊन खूप वाढलेलं आहे, इकडच्या छोट्या मंडळींना नक्की त्रास होत असणार. आधी त्यांना सावलीत जाऊ देऊ आपण. सायन्स म्हणजे काही खूप मोठी किंवा वेगळी गोष्ट नाही आहे. जसं साहेबांनी सांगितलं, तुमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं, तुमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला या सायन्सचीच मदत होत असते. जन्मता कोणीही काही विशेष बनून येत नसतो. हळूहळू या गोष्टी माहीत होत जातात, इंटरेस्ट वाढत जातो आणि आपण त्याच्यामध्ये प्रवेश करतो. विज्ञान आणि नाविन्य या जर दोन गोष्टी एकत्र केल्या तर एक समाज बदलणारी शक्ती तयार होत असते. विज्ञान म्हणजे परीक्षेतले गुण पण नाही, ती आहे फक्त शोधण्याची उत्सुकता. आता मी जास्त कॉम्प्लिकेटेड अवघड अशा दिशेने जाणार नाही. मी तुम्हाला अगदी छोटे छोटे माझे स्वतःचे अनुभव सांगते, ज्याच्यामुळे मला संशोधक रिसर्चरचं लेबल लागलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना बकरीचं दूध माहीत आहे, बकरी दूध देते हे माहीत आहे ना, हो की नाही? माहीत आहे. तर माझा आता जे सरांनी सांगितलं की एक पेटंट मिळालेलं आहे. पेटंट म्हणजे अशी गोष्ट जी साधारण मला 20 वर्षासाठी मिळाली आहे. त्याचे कॉपीराईट्स पूर्ण माझ्याकडे आहे आणि ते संशोधन जर कोणाला वापरायचं असेल तर त्याला आधी माझी परवानगी घ्यावी लागणार, मला त्याचे चार्जेस द्यावे लागणार, तेव्हा ते मी संशोधन दुसऱ्याला देणार. तर ते संशोधन काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर माझ्या मनामधली ही एक अशीच उत्सुकता. मी स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, सूक्ष्मजीवशास्त्राची पदवीधर, त्याच्यामध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यातच पुढचं सगळं शिक्षण. तेव्हा जे डोळ्याला दिसत नाही त्या मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल मला उत्सुकता असल्यामुळेच हे काय जे संशोधन आहे ते होऊ शकलेलं. याच्यामध्ये झालं काय तर बकरीच्या दुधामध्ये कुठले जंतू असतात हे एकदा मी शोधायचा प्रयत्न केला. आपल्या लॅबोरेटरीमध्ये KTHMच्याच मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये मी ते दूध मिळवलं, आधी बकरीचं दूध मिळवलं आणि त्याच्यातले जंतू एका विशिष्ट वातावरणामध्ये वाढवले. माझ्या लक्षात आलं की या दुधामध्ये एक ठराविक प्रकारचे जंतू खूप जास्त आहेत. मग मी त्याचा अभ्यास सुरू केला, पुण्याला ते तपासायला पाठवले आणि लक्षात आलं की यांच्यामध्ये खूप वेगळ्या क्वालिटीज आहेत. ॲसिडमध्ये म्हणजे खूप जास्त आंबट गोष्टींमध्ये सुद्धा ते जंतू वाढू शकत होते. त्यांचा अजून अभ्यास केला, नेटवर सर्च केलं, जगभरात या जंतूवर काय काय संशोधन झालं आहे ते शोधून काढलं आणि लक्षात आलं की हा अतिशय गुणी असा जंतू आहे जो आपल्याला मेडिकल सायन्समध्ये कामाला येऊ शकतो.